नमस्कार सर्वांना. आज मी बोलणार आहे महिलाविषयी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महिलांचे म्हणजे स्त्रीचे स्थान एक खूप वेगळे आहे. आपण बघतो की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत एक महिला काय काम करते आणि एक पुरुष काय काम करतो. सकाळी उठल्यानंतर आपण सहज बाहेर जातो, आपलं बेड आवरलं जातं, आपल्यासाठी नाश्ता बनवला जातो, चहा बनवला जातो, आपल्या ऑफिसची तयारी केली जाते, स्वयंपाक बनवला जातो. त्यानंतर जॉब करणारी महिला असेल तर ती नोकरीच्या ठिकाणी जाते, शेतात काम करणारी महिला असेल तर शेतात जाते. शेतात दिवसभर राबल्यानंतर येताना तिच्या डोक्यावरती 4 लाकडं तरी असतात, हातामध्ये एखादं जनावरही सोबत असतं. घरी आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक बनवणं, सगळ्यांना जेवू घालणं, पुन्हा अंथरूण पांघरून सगळं व्यवस्थित टाकणं. या तुलनेमध्ये एक पुरुष काय काम करतो याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? अजिबात कोणी केला नसेल मला वाटतं. कारण हाच फरक आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये महिलांचे जे स्थान आहे ते आपण असं गृहीतच धरतो की चला हे त्यांचं कामच आहे. पण आपण जेंडर इक्वॅलिटी जे म्हणतो ते कुठेतरी याच्यातनं मागं पडलं आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवताना सुद्धा गरम गरम अन्न आधी पुरुषांनी खाल्लं जातं आणि नंतर जे काय आहे राहिलं ते घरातील महिला खातात. तिला खूप आवर्जून तुम्ही कधी विचारलं का की थांब आज तुझ्यासाठी मी चहा बनवतोय? नाही विचारला जात. तू माझ्यासाठी आज खूप काही चांगलं काम करतेस, मी तुझ्यासाठी काहीतरी करतोय, नाही विचारला जात. तेव्हा या गोष्टीकडे लक्ष द्या. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ही व्यक्ती खूप महत्त्वाची आहे.